मित्रांनो नमस्कार. आजच्या आपल्या ओळी आहेत, दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो. हे दुरित म्हणजे कोण आहे? तर दुरित म्हणजे ज्या ज्या लोकांना असं वाटत असतं की माझ्यावर काहीतरी अन्याय होत आहेत, अत्याचार होत आहेत किंवा खरंच त्यांच्यावर असे अन्याय अत्याचार झालेले असतात. त्यांचं तिमिर जावं म्हणजे काय? त्यांच्या मनातला अंधकार दूर हो, त्यांची मी पीडित आहे अशी भावना दूर हो. तुम्ही जर प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये बघाल तर काही वर्ग असा असतो ज्याला सतत असं वाटत असतं की माझ्यावर काहीतरी अन्याय होतोय, अत्याचार होतोय आणि ते सतत त्या पीडित असलेल्या भावनेतूनच ऑपरेट करत असतात. त्यांचं म्हणणं बरोबर आहे की चूक आहे हे बरोबर यामध्ये आपण जाणार नाही आहोत, पण त्यांनी ऑर्गनायझेशनला प्रॉब्लेम आहे. त्यांच्या मनातला अंधकार जोपर्यंत दूर केला जात नाही किंवा होत नाही तोपर्यंत ऑर्गनायझेशन वर येत नाही. त्यामुळे त्यांचं तिमिर दूर करणं आणि विश्व स्वधर्म सूर्य पाहो म्हणजे प्रत्येकाने आपला आपला धर्म पाळणे. आता आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये वेगवेगळे सिस्टीम्स असतात, वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात. त्या प्रत्येकाचा एक धर्म आहे, तो त्यांनी त्यांचा त्यांचा धर्म पाळणं. तर ऑर्गनायझेशनची इंटेग्रिटी पाळली जाईल, सिस्टीमची इंटेग्रिटी पाळली जाईल आणि इंडिव्हिज्युअल्स पण इंटेग्रिटीमध्ये येतील जेव्हा त्यांच्या मनातलं तिमिर दूर झालेलं असेल किंवा त्यांना मी पीडित आहे ही भावना दूर झालेली असेल. मित्रांनो, आपल्याला एकच साधी गोष्ट करायची आहे की तुमच्यामध्ये जी लोक अपसेट असतात, नाराज असतात, त्यांच्या मनात काहीतरी तिमिर असतं, काहीतरी मनामध्ये पीडित असल्याची भावना असते, ती दूर करणं आवश्यक आणि त्यांना त्यांचा स्वधर्म काय आहे हे समजून सांगण्याची गरज आहे. जसं जसं त्यांना हे स्वधर्म कळेल तसं तसं आपलं ऑर्गनायझेशन ग्रोथकडे जाईल. आज आपण इथे थांबूया. उद्या आपण परत याच्यानंतरच्या ओळींकडे जाऊया आणि नंतर पूर्ण पसायदान एकत्र घेऊन आपण आपला बिझनेस कसा वर आणता येईल, उभा करता येईल हे बघूया. मित्रांनो, हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या परत भेटूया एका नवीन ओळीसकट, नवीन विचारासकट. धन्यवाद.